भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना याच्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. माहिती देणारे आहेत तालुका कृषी अधिकारी बीड. नमस्कार. माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने ही योजना सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन 2 हेक्टरच्या वर आहे अशा शेतकऱ्यासाठी योजना नव्हती, परंतु स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याची जमीन 2 हेक्टरच्या वर आहे अशा शेतकऱ्यांना या फळबाग योजनेमध्ये आपल्याला लाभ घेता येतो. जे लोक एमआरईजेस मध्ये योजना घेऊ शकत नव्हते, फळबाग लागवड घेऊ शकत नव्हते, त्यांच्यासाठी ही योजना आहे. यासाठी किमान क्षेत्र हे 20 आर एवढं लागवडीचं क्षेत्र असावं व जास्तीत जास्त 6 हेक्टर असावं. आता प्रत्येक शेतकऱ्याकडे 7-12 असावा, त्याला पाण्याची सोय असावी, ह्या गोष्टी तर आवश्यक आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन महाडीबीटीवर अर्ज करणं आवश्यक आहे. महाडीबीटीवर अर्ज केल्यानंतर फळबागाचं त्याला 100% अनुदान मिळतं. महाडीबीटी वरती याचा कसा अर्ज करायचा किंवा महाडीबीटी तर्फे किती काय काय योजना आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती महाडीबीटी साठी सेपरेट सरांचाच व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता. यामध्ये जे फळपीक असते यामध्ये आपण आंबा, पेरू, मोसंबी, कागदी लिंबू, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, फणस, चिक्कू हे ज्या भागातली फळबागा असतील तर त्या भागातली फळबागा येतात. पण यामध्ये एकच अट आहे की शेतकऱ्यांनी रोप ही शासन मान्य नर्सरीतून किंवा शासनाचे विद्यापीठ असतील, शासनाच्या नर्सरी असतील, येथूनच खरेदी केले तर ते जातीवंत रोप त्यांना मिळतील व त्यांचं नुकसान होणार नाही. बरोबर. तसेच याला 100% अनुदान आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की याला 100% अनुदान आहे, पण लागवड करताना ते ड्रीपवर करणं ही एक महत्वाची अट आहे. कारण शेतकऱ्यांनी ड्रीपवरच या फळबाग योजनेमध्ये लागवड करून लाभ घ्यावा. याचा अर्ज कसा करायचा? याचा अर्ज www महाडीबीटी महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर महाडीबीटीवर अर्ज करायचा आणि अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर त्यावर त्यांचे ज्या गटामध्ये फळबाग घ्यायची असेल त्यामध्ये त्यांचा 7-12 8 व त्यांचे जे आवश्यक डॉक्युमेंट असतील ते अपलोड करायची. आणि ही योजना अशी आहे, जो प्रथम इथे येईल, प्रथम अर्ज करेल त्यालाच प्रथम प्राधान्य दिले जाईल.